कधी विचार केला आहे आपल्या नकळत झालेल्या चुकांसाठी प्रायश्चित्त कसे घ्यावे? आपल्या पूर्वजांनी यासाठी एक खास मार्ग दाखवला आहे. ऋषीपंचमी एक पवित्र सण. स्त्रियांकडून नकळत झालेल्या चुकांसाठी हे व्रत केले जाते. मासिक पाळीच्या काळात काही नियम पाळले जातात आणि त्या नकळत झालेल्या चुकांना निवारण्यासाठी हे व्रत केले जाते. पण हे केवळ प्रायश्चित्त नाहीये. हा दिवस ऋषी मुनींच्या त्यागाची आठवण करून देतो. ऋषीपंचमीचे महत्त्व अनमोल आहे, कारण हे व्रत अजाणतेपणे झालेल्या दोषांचे निवारण करते. हे सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि शारीरिक मानसिक शुद्धता मिळवण्याचा दिवस आहे. या दिवशी विशिष्ट आहार घेतला जातो, जो आरोग्यासाठी उत्तम असतो. या व्रताचे नियम अतिशय साधे आहेत. सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूजेच्या जागी सप्तर्षींची स्थापना करावी. त्यांना पंचामृत आणि पाण्याने स्नान घालून चंदन, कुंकू, अक्षता आणि पांढरी फुले अर्पण करावी. निसर्गतः उगवलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य दाखवावा आणि सप्तर्षींच्या नावाचा जप करावा. त्यानंतर श्रद्धेने आरती करून आपल्या चुकांची क्षमा मागावी. या व्रतामागे एक प्रेरणादायी कथा आहे. प्राचीन काळी उत्तक नावाचे ब्राह्मण आणि त्यांची पतिव्रता पत्नी सुशीला होते. त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे अकाली निधन झाले. दुःखी होऊन त्यांनी एका ऋषीला त्याबद्दल कारण विचारले. ऋषींनी सांगितले की सुशीलेच्या हातून नकळत मासिक पाळीच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, ज्यामुळे हा दोष निर्माण झाला आहे. ऋषींच्या सल्ल्यानुसार सुशीलेने श्रद्धेने ऋषीपंचमीचे व्रत केले आणि या व्रताच्या पुण्याईने तिला तिचे प्रियजन परत मिळाले. ऋषीपंचमी केवळ एक व्रत नाही, तर आत्मशुद्धी आणि सकारात्मकतेचा मार्ग आहे. हा दिवस आपल्याला अधिक चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देतो. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या भगिनींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना या सणाचे पावित्र्य व महत्त्व समजेल. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी स्टोरीज विथ मी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.